त्यातील पहिल्या चॅप्टरचा तिसरा भाग, तो म्हणजे इतिहासाचे प्रकार, काइंड्स ऑफ हिस्ट्री. या प्रकारामध्ये विशेषतःने आपल्याला प्रत्येक इतिहासकाराने त्याला जे जे वाटलेलं आहे, त्याच्या जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे, तशा पद्धतीने काय केलेलं आहे, इतिहासाचे प्रकार मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने इतिहासकारांनी केलेला आहे. यामध्ये रेनियर जे काही इतिहासकार आहेत ते असं म्हणतात, त्याने इतिहासाचे विभाजन शक्यतो स्वयंपूर्ण आणि बुद्धिमत्ताच्या कसोटीवर आधारलेले असावं असं ते स्पष्ट मानलेलं आहे. कारण इतिहास हा जे काही मानतो आहे ते मानतच असताना त्यातील काहीतरी त्याला तथ्य असावे असं देखील त्यांचं प्रामुख्याने मत आहे. त्याच्यानंतर वॉर वॉश जे काही आहेत, या वॉर या इतिहासकारांनी देखील प्रामुख्याने इतिहासाचे 4 प्रकार इथे समाविष्ट केलेले आहेत, सांगितले गेले आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक इतिहास. वर्णनात्मक इतिहास, या वर्णनात्मक इतिहासामध्ये काय असतं तर विशेषत्वाने फक्त या ठिकाणी एखादी घटना असेल त्या घटनेचं वर्णन त्यामध्ये केलेलं असतं. मग या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फारसं त्याला स्थळ, काळ, वेळ हे त्याला जसं उपलब्ध होईल तशा पद्धतीने या ठिकाणी तो जसं आपण कथेप्रमाणे प्रामुख्याने जसं इतिहासामध्ये माहिती तो संकलित करतो आणि संकलित करून ते फक्त काय करतो, वर्णनात्मक सांगत असतो. तर हा पहिला प्रकार आहे म्हणजे वर्णनात्मक. दुसरा आहे तत्वाधिष्ठित इतिहास. या तत्वाधिष्ठित इतिहासामध्ये प्रामुख्याने काहीतरी तत्व आहे, या तत्वाच्या आधारावर तो इतिहासाची मांडणी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या घटना घडली असेल त्या घटनेपेक्षा जो काही सार आहे तो सार शोधण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातं. तो तत्वाच्या आधारे प्रामुख्याने मांडणी करण्याचा हा प्रयत्न केला जातो, तत्वाधिष्ठित. आणि नंतर तिसरा बाब आहे, तिसरं आहे ते म्हणजे सामाजिक इतिहास. समाज हा प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे. समाजाशिवाय मानव नाही आणि मानवाशिवाय समाज नाही असा समाजशास्त्रामध्ये विशेषपणे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर मग हे सगळं जेव्हा या समाजातील काय परिस्थिती आहे, या समाजातील प्रत्येक मानवाचे काय उद्देश आहे, त्याचं राहणीमान कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर त्याची बोली, त्याच्यानंतर त्याचे त्या ठिकाणी व्यवहार कशा प्रकारचे आहेत, हे सगळं विशेषपणे ज्याच्यामध्ये समावेश आहे असा उल्लेख करण्याचं काम प्रामुख्याने बॉवर या इतिहासकारांनी केलेलं आहे. बॉवर. तर हा बॉवर इतिहासकाराने 4 प्रकार सांगितले आहे. पहिलं वर्णनात्मक, तिसरं तत्वाधिष्ठित आणि तिसरं जे काही आहे ते सामाजिक. आणि चौथं जे काही आहे या बॉवरने सांगितलेला प्रकार तो म्हणजे वांशिक इतिहास. हा महत्वाचा भाग आहे. वांशिक इतिहासामध्ये प्रामुख्याने हे कोणत्या वंशाचे आहे असा उल्लेख, वंशावळी जी काही असते एका झाडाप्रमाणे जी काही आहे, एक प्रामुख्याने गुढ आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या वंशावळी या कशा प्रकारच्या आहेत, वांशिक कोणत्या वंशाचे आहेत हे देखील आपल्याला त्यातून शोधणं सहजरित्या सोपं होतं किंवा सहजरित्या आपल्याला प्रामुख्याने त्यातून उन्हाळा व्हायला या इतिहासाच्या प्रामुख्याने महत्त्वाचं. म्हणून बॉवरचे काही इतिहासकार आहेत, या बॉवर इतिहासकाराने इतिहासाचे 4 प्रकारचं जे वर्णन त्या ठिकाणी 4 प्रकारचे इतिहास सांगितले गेलेले आहेत. वर्णनात्मक असेल, तत्वाधिष्ठित असेल, सामाजिक असेल आणि वांशिक इतिहास असेल. या 4 प्रकारात इतिहास हा प्रामुख्याने विभागला गेलेला आहे असं बॉवर या इतिहासकाराचं प्रामुख्याने मत आहे. दुसरं यात इतिहासकार आहे लॉजिलॉस किंवा सेनबॉस. लॉजिलॉस किंवा सेनबॉस. तर लॉजिलॉस आणि सेनबॉस यांनी देखील इतिहासाचे प्रकार सांगत असताना जे काही आहेत मांडणी करत असताना जवळपास त्याचे त्यांनी 6 प्रकार सांगितले आहे. लॉजिलॉस किंवा सेनबॉस या दोघांनी मिळून 6 प्रकार प्रामुख्याने इतिहासाचे काय केलेले आहे, सांगितले गेलेले आहे. त्यातील हे इतिहासाचे 6 प्रकार सांगत असताना त्यांनी सांगितले गेलेलं आहे की प्रामुख्याने बौद्धिक सवयीचा इतिहास आहे, इंटेलेक्च्युअल हिस्ट्री. बौद्धिक सवयीचा इतिहास त्यांनी पहिला सांगितलेला आहे. मग या बौद्धिक इतिहासामध्ये प्रामुख्याने इंटेलेक्च्युअल इतिहास. तर ह्या इतिहासामध्ये प्रामुख्याने
त्या ठिकाणी मांडणी करत असताना भौतिक स्वरूपाचं एक चिकित्सा प्रामुख्याने केली जाते. आणि मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस युरोपमध्ये क्रांत्या घडल्या गेलेल्या आहेत, या क्रांती घडत असताना प्रामुख्याने बौद्धिकवादी जी काही व्यक्ती आहेत, या बौद्धिकवादी व्यक्तींनी काय केलेलं आहे, आपलं त्या ठिकाणी काय केले, मांडणी केली गेली आहे. आणि त्यानुसार इतिहासाची काय झालं आहे, संगणक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतो. दुसरं आहे भौतिक परिस्थितीचा इतिहास. सेकंड आहे भौतिक परिस्थितीचा इतिहास. म्हणजे या ठिकाणी मटेरियलिझम हा महत्त्वाचा भाग आहे. मटेरियलिझम जे काही आहे, मटेरियल जे काही आहे, कंडिशन काय आहे, मग या ठिकाणी भौतिक सुधारणा कशा प्रकारे झालेली आहे, त्यामधून त्यांचं वैचारिक बदल कसे झालेले आहेत, राहणीमान कशा प्रकारचे बदलले गेलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी ही भौतिक परिस्थिती इतिहासाला कशी कारणीभूत ठरली गेली की, आणि त्या ठिकाणी इतिहास कसा हळूहळू कसं बदलत गेला आहे, याच्या नोंदी प्रामुख्याने घेतल्या गेलेल्या आहेत. आणि सेनबॉस आणि लॉजिलॉस या दोघांनी प्रामुख्याने अभ्यास करून ह्या इतिहासाचे 6 प्रकार मांडले गेलेले आहेत. त्यातील तिसरा प्रकार त्यांनी सांगितला गेलेला आहे, तो म्हणजे आर्थिक इतिहास. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक इतिहास. मग ह्या कुठल्याही घटनेशी, कारण अर्थाशिवाय अर्थ नाही असं म्हटलं जातं, म्हणून कुठल्याही देशाला, राज्याला किंवा जे घटक असेल, या घटकांच्या मुळाशी आर्थिक ही बाब देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आर्थिक शिवाय अर्थ नाही असं जेव्हा उल्लेख येतो, तेव्हा प्रत्येक संघर्ष जे झालेले आहेत, हे संघर्ष त्याच्या मुळाशी अर्थ आहे किंवा आर्थिक बाब प्रामुख्याने असते, हे देखील भाग या ठिकाणी या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आर्थिक घटक हा देखील एक इतिहासाचा भाग होऊ शकतो, असं सेनबॉस आणि लॉजस यांचं प्रामुख्याने मत आहे. पुढचं आहे सामाजिक संस्थांचा इतिहास, सोशल इन्स्टिट्यूशन हिस्ट्री. सामाजिक संस्थांचा इतिहास. बहुतांशी जे काही सामाजिक संस्था आहेत, या सामाजिक संस्था कुठल्या ना कुठल्या प्रकारावर काम करत असतात. आणि ह्या सामाजिक संस्था काम करत असताना त्यातून काहीतरी, जसं आपण म्हणूया की होम रूल चळवळ ही एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे इतिहासामध्ये काहीतरी परिवर्तन झालेले आहेत, ही आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळते. म्हणजे या सामाजिक संस्थांचा एक वेगळ्या प्रकारे इतिहासाचा मागोवा घेण्याचं काम या प्रामुख्याने या घटकामध्ये विशेषतः पाहायला मिळतं. पुढचं आहे सार्वजनिक संस्थांचा इतिहास. सार्वजनिक संस्थांचा इतिहास. पब्लिक जी काही इन्स्टिट्यूशन आहे, या सार्वजनिक संस्था या नेहमी कार्यतत्पर असतात. आणि ह्या सामाजिक संस्थांमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारे घटकांचा समावेश या ठिकाणी झाला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून लॉजिलॉस आणि सेनबॉस यांनी या इतिहासाच्या प्रकारामधील एक 6वा प्रकार आणि शेवटचा आहे तो म्हणजे भौतिक चालीरीती. हा जे काही आहेत, या भौतिक चालीरीती देखील काय केलं इथे उल्लेख केलेला आहे. 6वा प्रकार आहे भौतिक चालीरीतीचा इतिहास. मग ह्या भौतिक चालीरीती ज्या काही आहेत, भौतिक सुधारणा कशा प्रकारे झाल्या आहेत आणि झाल्यानंतर प्रामुख्याने कसे बदल झालेले आहेत, हे आपल्याला जर अभ्यास पाहिजे असेल तर ह्या भौतिक चालीरीती जे काही कशा प्रकारे परिवर्तित झालेल्या आहेत याचा या ठिकाणी माहिती घेऊन या सेनबॉस आणि लॉजिलॉस या इतिहासकारांनी काय केलं आहे, मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सेनबॉस आणि लॉजिलॉस यांनी केलेले हे 6 प्रकार ते त्यांच्या बौद्धिकतेच्या आधारावर काय केलं आहे, इथे मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणून ही 6 प्रकार देखील महत्त्वाचे आपल्याला विशेषपणे सांगता येतील. याचबरोबर कालखंडाच्या प्रकारानुसार देखील इतिहासाचे प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा प्रकार म्हणजे कालखंडानुसार देखील इतिहासाचे प्रकार पडतात. यामध्ये प्रामुख्याने हे प्रकार पाहत असताना जी काही नोंदी आपल्याला पाहायला मिळतात, त्यातील पहिलं आहे ते म्हणजे इतिहास पूर्व कालखंड. या इतिहास पूर्व कालखंडानुसार
प्रामुख्याने जे काही इतिहासाचे प्रकार पडले आपल्याला पाहायला मिळतात, 3 प्रकार पडलेले आहेत. एक अश्मयुग, लोहयुग आणि ताम्रयुग. अश्म, लोहयुग आणि ताम्रयुग अशा प्रकारचे हे तीन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याची विभागणी केली आपल्याला विशेषपणे पाहायला मिळते. दुसरं आहे ऐतिहासिक कालखंडावर आधारित केलेलं आहे. आता या 3 बाबतीमध्ये हे अश्म म्हणजे या ठिकाणचं प्राचीन काळ, लोह म्हणजे म्हणजे लोखंड शोध लागलेला, आणि नंतर तांबा म्हणजे ज्या ठिकाणी तांब्याचा वापर केलेला आहे. अशा या त्याच्यानुसार काय केलं आहे की ते 3 कालखंडानुसार विभागणी केलेली आहे किंवा त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला विशेषपणे येतो. पुढचं ऐतिहासिक कालखंड, याच्यानुसार देखील काय केलं आहे, प्रकार पडलेले आहे. ऐतिहासिक कालखंडानुसारचे प्रकार. मग या ऐतिहासिक कालखंडानुसार देखील 3 प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा प्रकारे या 3 कालखंडामध्ये काय झालेलं आहे, विभागणी प्रामुख्याने दिसते आपल्याला. तर याच्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये प्रामुख्याने जे मानवाने केलेले जे काही त्याचं कशा प्रकारे बदल केलेले आहेत, त्या ठिकाणचे राहणीमान कशा प्रकारचं होतं याचा उल्लेख विशेषपणे आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे मध्ययुगीन कालखंड, म्हणजे हा बहुतांशी मोगल कालखंड आहे याच्यामध्ये येतो. नंतर स्वातंत्र्याचा कालखंड म्हणजे या ठिकाणी आधुनिक कालखंड हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नंतर विका राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी देखील इतिहासाचे प्रकार 3 प्रकार सांगितलेले आहेत. विका राजवाडे यांच्या मतानुसार देखील इतिहासाचे 3 प्रकार पुढे आपल्याला पाहायला मिळतील. विका राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, विका राजवाडे यांच्यानुसार त्यांनी देखील 3 प्रकार सांगितले, वर्णन केलेलं आहे. त्यात ते पहिला असं म्हणतात की पहिला प्रकार आहे तो म्हणजे वांशिक इतिहास. वांशिक इतिहास या वांशिक इतिहासामध्ये म्हणजे प्रत्येक मानव हा कुठल्या ना कुठल्या वंशामध्ये गावतो, जन्माला येतो आणि त्याची कुंडली या ठिकाणी काय केले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचा विशिष्ट याची काही उल्लेख आहे हे आपल्याला त्याचा वंशाचा इतिहास मांडणी केली जाते किंवा कोणकोणत्या वंशाचा होता याची माहिती संकलित करून प्रामुख्याने काय केलं त्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न विका राजवाडेंनी केलेला आहे. कारण त्यांना जी डॉक्युमेंट्स मिळाली त्या डॉक्युमेंटच्या आधारे प्रामुख्याने राजवाडे यांनी हे काय केलं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कारण राजवाडे यांनी जेव्हा सगळे जे काही ऐतिहासिक डॉक्युमेंट जमा करण्यासाठी साधारणतः मग राजघराणे जे काही आहेत ही कोणत्या वंशाचे आहे, मग जसं आपण म्हणतो की राजा लक्ष्मणसिंह राजपूत वंशाचा आहे, तर हे वंश कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी अलाउद्दीन तगलक जे काही आहेत हे कोणत्या वंशाचे आहेत किंवा मोगल कालखंडातले जे काही आहेत हे आपल्याला पाहायला, सुलतान आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे वंश आपल्याला पाहायला मिळतात. लोधी घराणे आहेत, लोधी वंश आहे. तर असे हे जे इतिहास आहे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे देशिक इतिहास. दुसरा प्रकार सांगितला राजवाड्यांनी तो म्हणजे देशिक इतिहास. या देशिक इतिहासामध्येच प्रामुख्याने प्रादेशिक इतिहास याचा देखील काय केलेला आहे उल्लेख केला गेला आहे. या प्रादेशिक इतिहासालाच प्रामुख्याने देशिक इतिहास असं देखील संबोधलं गेलेलं आहे. या प्रत्येक देशामध्ये किंवा या ठिकाणी जी मांडणी करत असताना प्रत्येक देशाला एक स्वतंत्र असा इतिहास असतो. त्या इतिहासामध्ये हा मांडणी करत असताना ज्या भागामध्ये प्रादेशिक भाग आहे त्या प्रादेशिक भागांचे माहिती संकलित करून एक एकत्रितरित्या काय करतात देशिक स्वरूपाचा इतिहास प्रामुख्याने मांडण्याचं काम विका राजवाडे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिसरं आहे कालिक इतिहास. राजवाडे यांनी सांगितलेलं आहे की तिसरा प्रकार तो म्हणजे कालिक इतिहास. पण या कालिक इतिहासामध्ये जे काही आहेत एखादा कालखंड निश्चित करून त्याचा इतिहासाचं लिखाण प्रामुख्याने केलं जातं.
मग याला आपण असं म्हणूया की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर 1630 ते 1680 या कालखंडाचा एक निश्चित काय केला तो अभ्यास विषय घेतला जातो म्हणून मांडणी केली जाते. मग ही मांडणी करत असताना किंवा पेशवा कालखंड जे काही आहे या पेशवा कालखंडात देखील काय केलं तर आपल्याला निश्चित स्वरूपाची माहिती सांगता येईल. तर ह्या कालखंडात मराठा हिस्ट्री असेल, मध्ययुगीन इतिहास असेल किंवा राजपुताचा इतिहास असेल, लोधी वंशज असेल, सुलतान कालखंड असेल, मुघल कालखंड असेल, तर ह्या सर्वांचं जे काही आहे हे एक कालिक स्वरूपाचा कालखंड एक निश्चित स्वरूपाचा केला जातो आणि त्यानंतर काय होतं त्याची मांडणी प्रामुख्याने ही या कालिक इतिहासामध्ये विका राजवाडे यांनी काय केलेलं आहे इथे उद्धृत केलेली आहे. याशिवाय स्थळाच्या दृष्टिकोनातून देखील काही प्रकार पडतात. आता विका राजवाड्यांनी सांगितलं आहे, सेन बॉसने सांगितलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जात आहोत तो म्हणजे स्थळांच्या याच्यानुसार प्रकार पडले गेले आहे. स्थळानुसार पडलेले प्रकार. आता या स्थळांच्या नुसार पडलेल्या प्रकारामध्ये पहिले येतं ते म्हणजे स्थानिक इतिहास. स्थानिक इतिहास मग या स्थानिक इतिहासामध्ये लोकल हिस्ट्री याचा आपण प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मग ज्या ज्या भागामध्ये काय महत्त्वाचं आहे, काय वैशिष्ट्ये आहेत, हे जे काही ते सगळी माहिती प्रामुख्याने काढली जाते आणि त्याचा संकलित करून एक स्वतंत्र येते इतिहास प्रामुख्याने समाजासमोर आणण्याचं काम केले गेलेलं आहे. म्हणून त्याला स्थळांच्या याच्यामध्ये हा प्रकार पडतो. त्याला म्हणायचं आहे लोकल हिस्ट्री किंवा त्याला स्थानिक इतिहास असं देखील प्रामुख्याने उल्लेख या ठिकाणी येतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रांतिक. प्रांतिक म्हणजे रिजनल आणि या रिजनल याच्यामध्ये विविध प्रांतांचा जे काही स्वतंत्र इतिहास केला जातो आणि त्या काळात बघतो की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तर या कोकण असेल, तर ह्या जे काही आहे प्रादेशिक स्वरूपाचा इतिहास आपल्याला इथे पाहायला मिळतो. रिजनल विभागीय स्वरूपाचा इतिहासामधून देखील आपल्याला इतिहासाची एक किंवा त्या भागाचा एक स्वतंत्ररित्या आपल्याला माहिती संकलित होऊ शकते आणि संकलित केलेली माहिती त्या प्रांतीय इतिहासामध्ये प्रामुख्याने केलं जात होतं. दुसरं आहे देशिक इतिहास, नॅशनल हिस्ट्री. देशिक इतिहास, नॅशनल हिस्ट्री यामध्ये एक स्वतंत्ररित्या पूर्ण देशाचा प्रामुख्याने काय होतं समाविष्ट झाला या ठिकाणी दिसून येतं. चौथा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की फॉरेन हिस्ट्री, परराष्ट्रीय इतिहास. सांगितलेलं आहे परराष्ट्रीय इतिहास. या परराष्ट्रीय इतिहासामध्ये फॉरेन आपले म्हणजे प्रत्येक देश जे काही असतील किंवा राज्य प्रत्येक दुसरे राज्य असतील या प्रामुख्याने त्यांचे संबंध कशा प्रकारचे आहेत हे या परराष्ट्रीय इतिहासामध्ये प्रामुख्याने काय केलं तर समाविष्ट केलं जातं. इतिहासाचे प्रकार पाहत असताना कार्ल बेकर हे म्हणतात इतिहास जे काही आहे लेखक किंवा इतिहासकार कसं आहे त्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. मग या कार्ल बेकरचं देखील मत या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर असं म्हणतो की इतिहासकार जो काही आहे किंवा इतिहासकार जे लेखक आहेत त्याच्यानुसार इतिहासाचे प्रकार पडले हे निश्चितच या ठिकाणी आपल्याला जेव्हा इतिहासाचे सगळे प्रकार बघतो म्हणजे सेन बॉसने सांगितलेले प्रकार असतील, विका राजवाड्यांनी सांगितलेले प्रकार असतील किंवा इतर जे काही प्रकार आहेत ते पाहत असताना आपल्याला निश्चित बाब समोर येते. म्हणून राजकीय इतिहास हा देखील या ठिकाणी मांडले गेलेला आहे. मग राजकीय इतिहास म्हणजे राजकीय इतिहास. काय म्हटलेलं आहे? इतिहास दुसरं काहीच नाही आहे. तर इतिहास म्हणजे राजकारणामध्ये सगळे समाविष्ट केलेले आहेत आणि त्याची मांडणी केली गेली असा तो इतिहास म्हणजे राजकीय इतिहास आहे असं प्रामुख्याने मांडलं जातं. मग यामध्ये राजकीय स्थान असतील, सिद्धांतर असतील ती या ठिकाणी सांगितले जातात. याशिवाय इतिहास जी काही आहेत ही मांडणी करत असताना समोर वेगवेगळे आयाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय राजा असेल, राजाचे धोरणं असतील, याचबरोबर प्रशासन असेल, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, याचं देखील काय होतं राजा हा त्याचा केंद्रस्थानी असतो आणि राजा जसं सांगितलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास मांडत असताना प्रशासन असेल, या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांची केंद्रीय व्यवस्था असेल, त्यांची प्रांतीय व्यवस्था असेल, ही सगळी जी व्यवस्था जेव्हा आपण बघतो तेव्हा देखील त्याचं एक राजाच्या भोवती हे प्रशासन काय असतं पूर्णतः फिरत असतं. तर असं देखील इतिहास विषयातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून इतिहास म्हणजे राजकीय खऱ्या अर्थाने मांडणी होय एवढंच या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने स्पष्ट करणं महत्त्वाचं वाटतं. याचबरोबर इतिहास लिहिताना प्रशासकीय, महसुली, लष्करी
ह्या देखील बाबीचा समावेश यामध्ये झाला. आपलं बघतो आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, मुघल कालखंडामध्ये असतील, हे जे काही आहेत किंवा पेशवे कालखंडामध्ये असेल, त्यांचा राजकीय इतिहास असेल, लष्करी इतिहास असेल किंवा सामाजिक इतिहास असेल, महसूल पद्धती असेल, याचं देखील काही स्वतंत्ररित्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणून याच्यामध्ये ही मांडणी करत असताना त्या ठिकाणची राजा हा महत्त्वाचा घटक प्रामुख्याने इथे समजला जाऊ शकतो. मग जी कागदपत्र जी काही आहेत त्या कागदपत्रांचा उलगडा करून प्रामुख्याने ही सगळी मांडणी करण्याचं काम केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हे देखील आपल्याला इथे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय इतिहास हा नेहमी घटनात्मक स्वरूपाचा असतो असं मानले गेलेलं आहे. मग राजकीय इतिहास हा घटनात्मक स्वरूपाचा असतो म्हणजे काय, तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, याचबरोबर 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. म्हणजे या घटना ही महत्त्वाची बाब आहे. मग अशा या घटनेच्या आधारित काय होतं, त्या ठिकाणचा इतिहास हा काय झाला तो बदलला आहे. कारण आपल्याला माहिती आहे 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं गेलं, त्या स्वातंत्र्य मिळत असताना कशा प्रकारची कायद्याची अंमलबजावणी केली गेली आणि अंमलबजावणी करत असताना कशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला गेला आणि त्यातून एक नवीन इतिहास समोर आला गेला की ज्या ब्रिटिशांचं राज्य भारतावर होतं ते भारताचं राज्य या ठिकाणी काय काळाच्या ओघामध्ये या कायद्याने संपुष्ट झालेलं आहे. ही बाब या ठिकाणी आपल्याला इथं नमूद करावीशी वाटते. याचबरोबर एशियन जे काही आहे या एशियन इतिहास जे काही आहेत ते सांगत असताना GN क्लार्क या नावाचे इतिहासकार आहेत. ते असं म्हणतात इतिहासामध्ये इतिहास जे काही आहेत हे याच्यामध्ये कायदे, घटना आणि इतर प्रकारांचे समाविष्ट असतात. ते देखील असं या ठिकाणी मान्य करतात. परंतु ते एक काय चूक ठरेल, याचं नुसतं आपण काय करायचं नुसतं घटना आणि याचा बाबतीत उल्लेख करून घेतला तर चूक ठरेल असं त्यांचं मत आहे. म्हणजे सगळ्याच बाबीशी एकच बाब या ठिकाणी लागू करता येणार नाही असं GN क्लार्क यांचं या ठिकाणी मत आपल्याला इथे विचार घ्यावा लागेल. याचबरोबर याच्यामध्ये रँके काय म्हणत आहे की राजकीयदृष्ट्या गतस्थितीचा भौतिक आणि आत्मिकदृष्ट्या जो विचार केला जातो, राष्ट्राचा विचार केला जातो आणि तो जेव्हा राष्ट्राचा विचार केला जातो तो राजकीय इतिहास असतो. म्हणजे या ठिकाणी फक्त राजकीय आणि राजकीय एवढीच बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे असं आपल्याला पाहावंसं वाटतं. विका राजवाडे याशिवाय जेव्हा हे सगळं सांगत असताना बघितलं विका राजवाडे देखील 4 प्रकार सांगितले गेले आहेत. तर विका राजवाडे देखील या ठिकाणी असं मत आहे ते असं म्हणतात की जेवढे ग्रंथ लिहिले गेले त्यातले 50% ग्रंथ हे राजकीय इतिहास व घटना या भौतिक केंद्रित झालेले आहेत. हे विशेषपणे महत्त्वाचं आहे. काय झाले 50% ग्रंथ हे काय झाले राजकीय आणि घटना याचेच काय झाले केंद्रित झालेले आहेत. म्हणून राजकीय इतिहासाशिवाय इतिहासाला दुसरे स्थान नाही हे देखील अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी नमूद करावं वाटतं. याचबरोबर विशेषत्वाने घटनात्मक इतिहास हा एक इतिहासाचा प्रकार आहे. मग या घटनात्मक इतिहासामध्ये राजकीय इतिहास जे काही आहेत या मांडत असताना घटनात्मक इतिहासकार स्वतंत्ररित्या एक अभ्यासाचा बाब होऊ शकतं खऱ्या अर्थाने. परंतु आधुनिक भारताचा इतिहास असेल, 1858चा कायदा असेल, 1861चा कायदा असेल, 1892चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, 1937चा कायदा जर आपण बघितले तर ब्रिटिश कालखंडापासून जे काय झाले कायदे सातत्याने बदलत गेली आणि ही बदल गेलेले कायदे म्हणजे या ठिकाणी काय झाले त्याच्या नोंदी ह्या प्रामुख्याने घेतल्या गेल्या. पुन्हा घटनात्मक देखील इतिहास यामध्ये विशेषपणे आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा असा आहे की दुसरा विषय म्हणतो सामाजिक इतिहास. आता ह्या सामाजिक इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असं आहे की होल्ड्सवर्थ याने 15 काय केलेलं आहे खंड लिहिलेले आहेत आणि या 15 खंडामध्ये प्रामुख्याने माहिती या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर यातूनच हिस्ट्री ऑफ इंग्लंड त्यांचं जे काही आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश लॉ असा काय झालेला आहे असे त्यांचा 15 खंड निर्माण झाले गेले आहेत. या 15 खंडामध्ये त्यांनी हे जे काही इतिहासाच्या बाबतीमध्ये काय केलं आहे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यातून पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सामाजिक इतिहास. सामाजिक इतिहास ही इतिहासाची मुख्य शाखा प्रामुख्याने मांडली गेलेली आहे. कारण समाजाशिवाय कुठल्याही प्रकारचं परिवर्तन किंवा बदल हा होत नाही. म्हणून
कार्लाइल ते असं म्हणतात की श्रेष्ठ व्यक्तीची चरित्र, त्यांची कामगिरी म्हणजे इतिहास. श्रेष्ठ व्यक्तीची काय आहे या ठिकाणी चरित्र आणि त्यांची कामगिरी म्हणजे इतिहास. दुसरं तिसरं काही नसून त्यांचं चरित्र आणि कामगिरी हाच इतिहास आहे. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना त्याचं कॅरेक्टर कशा प्रकारचं आहे आणि त्याचं वर्क कशा प्रकारचं आहे यावर देखील काय झालेला एक स्वतंत्ररित्या हा सामाजिक इतिहास प्रामुख्याने केला गेलेला आहे. अमेरिकेमध्ये सामाजिक इतिहासालाच न्यू हिस्ट्री असं देखील म्हटले गेलेलं आहे. आणि हा इतिहास देशापरत्वे त्याचे नाव बदलले गेले आहे, संदर्भ बदलले गेले आहे. मात्र या ठिकाणी एक सामाजिक इतिहास हा आपल्या भारतीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक मानले गेलेला आहे. यामध्ये समाज असेल, या समाजाच्या चालीरीती असतील, रीतिरिवाज असेल, त्या ठिकाणचा निवारा असेल, कला असेल, संस्था असेल, सामाजिक परिस्थिती असेल, या सर्व बाबींचा प्रामुख्याने अभ्यास हा या सामाजिक इतिहासामध्ये प्रामुख्याने केला जातो. दुसरा भाग आहे तो म्हणजे धार्मिक इतिहास. आता या धार्मिक इतिहासामध्ये देखील कारण आपण जर बघितलं मध्ययुगीन कालखंड हा धार्मिक इतिहासाचा कालखंड आहे असं देखील आपल्याला इथे नमूद करावं लागतं. त्याचं कारण असं की या ठिकाणी धर्माच्या भोवती सर्वत्र काय राजकारण निर्माण झालेलं होतं किंवा राजकीय परिस्थिती बदललेली आपल्याला दृष्टीने पाहायला मिळतं. 14वे शतक हे धार्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचं आहे हे देखील इथे नमूद करणं गरजेचं आहे. मग हे करत असताना मार्टिन लुथर असेल हे जे काही आहेत हे प्रबोधन त्यांनी काय केलं घडून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय हिंदू धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, पारशी धर्म असेल, या धर्मसंस्था आणि धर्मगुरू यांची जी काही पद्धती आहेत, धर्मप्रणाली आहेत, या पद्धती यांचा अभ्यास प्रामुख्याने या धार्मिक इतिहासामध्ये केला जातो. कारण आपल्याला माहिती आहे पोप जे काही आहेत या पोपचं कशा प्रकारची सत्ता होती आणि तसं कशा प्रकारे या धर्मगुरूचा वडगा जे काही काय झाला होता एक प्रभाव निर्माण झाला होता याचा देखील इतिहास प्रामुख्याने लिहिला गेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून धार्मिक इतिहास हा लिहिला गेलेला आहे. ख्रिश्चन जे काही कालखंड आहे, ख्रिश्चनांच्या कालखंडामध्ये देखील अशा प्रकारचा इतिहास लिहिला गेलेला आहे. पाश्चिमात्य इतिहासामध्ये देखील त्याचा उल्लेख विशेषपणे येतो. म्हणून धार्मिक इतिहास हा मांडत असताना त्या ठिकाणच्या धर्माचं प्राबल्य किती आहे याचा विशेषपणे काय केलं सखोल स्वरूपाची माहिती या धार्मिक इतिहासामध्ये समाविष्ट करण्याचं काम तत्कालीन कालखंडामध्ये केले गेलेलं आहे. दुसरा एक म्हणजे आर्थिक इतिहास. या आर्थिक इतिहासामध्ये 19व्या शतकात उदय झालेला हा नवीन प्रकार आहे आर्थिक इतिहास. आणि या आर्थिक इतिहासामध्ये हा जो प्रकार उदयाला आलेला आहे या कारण आपण असं म्हटलं गेलेलं आहे की कार्ल मार्क्स असेल, ॲडम स्मिथ असेल हे जे काही आहेत तिने विषयावर लक्ष दिलेलं आहे. कारण कार्ल मार्क्सचा जे काही आहे सिद्धांत जे काही आहे आपण बघितलं आहेरे आणि नाहेरे हा सगळा काय झालेला आहे आर्थिक. तिने असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक बदलाच्या काय मुळाशी अर्थ हा असतो आणि अर्थाशिवाय बदल होऊ शकत नाही असं मत जे काही आहे प्रामुख्याने काही कार्ल मार्क्सने व्यक्त केले गेलं आहे. ते आपण नंतरच्या याच्यामध्ये अभ्यासारच आहोत. परंतु हे सगळं पाहत असताना ॲडम स्मिथ यांचा द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ देखील महत्त्वाचा आहे. आणि वेल्थ ऑफ नेशनमध्ये त्यांनी या बाबीचा उल्लेख प्रामुख्याने केलेला गेला आहे. याशिवाय पुढचा प्रकारे तो म्हणजे कायद्याचा इतिहास. 20व्या आणि 21व्या शतकामध्ये आदिमानव हा काय झालेला आहे संपून एक अन्न वस्त्र त्याच्या गरजा संपल्या गेला आणि पुढे काय झालेला होता प्रगतीच्या मागे लागले आहे. आणि हे प्रगतीच्या पाठीमागे वाटचाल करत असताना त्याला कायदा हा काय झालेला आहे कायद्याचा आधार त्याला घ्यावा लागत आहे किंवा तो घेत आहे. आणि यातूनच काय झालं हळूहळू कायद्यांचा इतिहास हा पुढे आलेला आपल्याला क्षेत्रात पाहायला मिळतं. आणि हे सगळं करत असताना कायदा जे काही वसाहतीचा कायदा असेल, साम्राज्यवाद असेल, तर हे जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काही कायदे निर्माण केले गेले त्यानुसार त्या ठिकाणी असलेलं त्यांना स्वातंत्र्य मिळालं गेलं आणि स्वतःच्या वसाहती निर्माण झाल्या गेल्या. आणि म्हणून हा कायद्याचा इतिहास काय झाला प्रामुख्याने निर्माण झालेला आपल्याला क्षेत्रात पाहायला मिळतं. म्हणून जवळपास असं म्हटलं गेलेलं आहे की जशास तसं फिट फॉर ट्रीट अशा स्वरूपात काय झालं इथे नमूद केले गेलेलं आहे की जशाच तशा अशा प्रकारची या कायद्याच्या मार्फत काय झालं बदल आपल्याला झाला विषयाचं पाहायला मिळतं. मग नेपोलियन बोनापार्ट असेल या नेपोलियन बोनापार्टने काय केलं जवळपास 40 युद्ध जिंकलेले आहेत आणि पूर्ण युरोप आक्रमण केला होता असा नेपोलियन बोनापार्ट आहे. सिव्हिल कोड ऑफ नेपोलियन
अशा स्वरूपाचं तिने काय केलं होतं की कायदेसहितच काय केली होती, निर्माण केली गेली होती. आणि सिव्हिल कोड ऑफ नेपोलियन अशी स्वतंत्र कायदेसंहिता निर्माण करून आपण ज्या ज्या ठिकाणी आपलं राज्य निर्माण झाले गेलं त्या राज्याच्या ठिकाणी ती लागून त्या ठिकाणी त्याद्वारे आपलं राज्य नियंत्रित करण्याचं काम नेपोलियन बोनापार्टने केलेलं आहे. म्हणून सिव्हिल कोड ऑफ नेपोलियन या अशा प्रकारचं व्यवस्था तिने केलेली आहे 1804 मध्ये. विशेषत्वाने हे सगळं पाहत असतानाच पुढचा भाग आपल्या समोर येतो, तो म्हणजे सांस्कृतिक इतिहास, कल्चरल हिस्ट्री. कारण कुठल्याही देशाला या ठिकाणी एक सांस्कृतिक वारसा लाभलेला असतो आणि त्या वारसाच्या आधारे या ठिकाणी तेथे समाज असेल, त्या ठिकाणी जी माणसं असतील किंवा त्या ठिकाणचं जी काही व्यवस्था असेल ती आपलं कार्य चालू असतं. आणि हे करत असताना कला जी काही आहेत, कला असेल, सांस्कृतिक इतिहास, या सांस्कृतिक इतिहासाचं जेव्हा काय असते याच्यामध्ये, तर सांस्कृतिक इतिहासामध्ये प्रामुख्याने कला, चित्रकला, साहित्य, परंपरा हे जे काही आहेत, या पोशाख असतील, आहार विहार याचा सगळ्याचा समाविष्ट होतो. कारण संस्कृती ही करत असताना त्या ठिकाणच्या प्रत्येक वेळे जसं जसं कालखंड बदलतो त्याप्रमाणे त्या समाजाचे काय होतात, आहार विहार काय विशेषाने बदलतात. मग हे बदलत असताना या ठिकाणी अर्नाल्ड टॉयनबीने जवळपास तिने 26 संस्कृतीचा अभ्यास केला गेला आहे आणि 26 संस्कृतीचा अभ्यास करून एक काय केला आहे, संस्कृतीचा काय केलं आहे, खंड तिने निर्माण केले गेले आहे. आणि हे 26 संस्कृतीचा तिने अभ्यास केला गेला. मग ग्रीस संस्कृती असेल, बॅबिलॉन संस्कृती असेल, तर ह्या संस्कृती काय केला तिने, इजिप्त संस्कृती असेल, भारतीय संस्कृती असेल, हे सगळं मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने अर्नाल्ड टॉयनबीने केले गेलेलं आहे. यातून आपल्याला प्रत्येक संस्कृतीचा उदय आणि विकास आणि अस्तर या तिन्ही बाबीचा काय होतो की संस्कृती काय स्थिर राहत नाही. प्रत्येक ठिकाणी त्याचा 3 टप्प्यातून काय करते, संस्कृती आपली वाटचाल करते. उदय, विकास आणि तिसरा टप्पा म्हणजे अस्तर. मग ह्या 3 टप्प्यामध्ये एक संस्कृती जेव्हा उदयाला येते तेव्हा ती काय होते, विकास पावते आणि विकास पावले की दुसरी संस्कृती होते पुन्हा लयाला जाते. हे सातत्याने असं सर्कल जे काही आहे हे संस्कृतीच्या बाबतीत आपल्याला इथे नमूद करावे लागेल. आणि सांस्कृतिक तत्व जे काही आहेत हे सांस्कृतिक तत्वाशी काय आहे, वैदिक मौर्योत्तर अशा जे काही संस्कृती आहेत, या संस्कृती कशा भारतीय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या आहेत याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या संस्कृती समजून घेणं देखील काय होतं आपल्याला गरजेचं आहे. तर लष्करी इतिहास पुढचा आहे तो म्हणजे लष्करी इतिहास. कारण प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक राजाने काय केलं होतं, जी काही सैन्य व्यवस्था निर्माण केली गेली होती. आणि म्हणून असं म्हटलं जातं ज्या राज्याचं सैन्य काय आहे, बळकट आहे, त्या राज्याचं राज्यही बळकट असतं असं मानले गेलेलं आहे. म्हणून लष्करी इतिहास, मिलिटरी हिस्ट्री हा आता एक देखील काय झालेला आहे, स्वतंत्र अभ्यासाचा महाविद्यालय स्तरावर विषय निर्माण झालेला आहे की प्रत्येक राजाने किंवा प्रत्येक व्यवस्थेमध्ये कशा प्रकारचं हा लष्कर होतं, त्याची रचना कशा प्रकारची होती, त्याने कशा प्रकारची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे, उंटदळ काय आहे, पायदळ काय आहे, घोडदळ काय आहे किंवा या ठिकाणची त्या सैन्याची रचना असेल ती कशा प्रकारची आहे, हे सगळं याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या सैन्याचं संघटन असेल, सैन्याचं संचलन असेल, युद्ध पद्धती असेल, कार्यपद्धती असेल, तर ह्या सगळ्या बाबीचा जे काही समावेश आहे तो समावेश या विशेषत्वाने काय होतो या लष्करी इतिहासामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर हे सगळं होत असतानाच काय इतिहासाचे प्रकार आपण जेव्हा अभ्यासतो आहोत, या इतिहासाचे प्रकार अभ्यास असतानाच पुढचा प्रकार येतो तो म्हणजे विचाराचा इतिहास. एक नवीन काय झालेलं आहे, शाखा निर्माण झालेली आहे. म्हणजे वैचारिक इतिहास आता काय झालेला आहे, समोर आलेला आहे. याला बौद्धिक इतिहास असं देखील म्हटलेलं आहे. वैचारिक इतिहास, बौद्धिक इतिहास, वैचारिक किंवा बौद्धिक इतिहास असं देखील काय म्हणत आहे, संबोधले गेलेलं आहे. मग या इतिहासामध्ये विशेषत्वाने एक नवीन शाखा निर्माण झाली गेली. प्रत्येक कालखंडामध्ये विचार प्रणाली
तयार होते आणि प्रभावकारी त्या ठिकाणी आपलं काम करत असते. तसं रशियामध्ये साम्यवाद निर्माण झाला आणि साम्यवादी विचारसरणी निर्माण होऊन त्या ठिकाणी रशियाचं कसं परिवर्तन झाले गेलेलं आहे हे या ठिकाणी असं जर आपण जर समजा रशियाची विचारसरणी कशा प्रकारची होती तर आपल्याला जर अभ्यास असेल निश्चितपणे रशियाचा वैचारिक जो काही इतिहास आहे तो तुम्हाला बघावा लागेल. मग साम्यवादी विचार प्रणाली कशा प्रकारची आहे हे समजून घेणं निश्चित या ठिकाणी काय होईल सोपं होईल. याकरता असे या ठिकाणी काय झालं इतिहास समाजातील दिवसागणित काय झालं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि हे परिवर्तन समजून घेत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणचा बुद्धिवादी विचारवंत पुढे येतात किंवा वैचारिक स्वरूपाचे बदल त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हे बदल काय झाले आहे सत्ता परिवर्तनाला कारणीभूत ठरले गेले आहेत. ही बाब देखील अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून हा इतिहासाचा प्रकार देखील अत्यंत महत्त्वाचा मानले गेलेला आहे. तर अशा प्रकारे इतिहासाचे हे प्रकार आपल्याला इथे प्रामुख्याने सांगता येईल. हे इतिहासाचे प्रकार परीक्षेमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊ शकतात. कारण इतिहासकारांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या निकषावर तासून काय केले आहे हे या ठिकाणी इतिहासाचे अभ्यास करून मांडणी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून इतिहासाचे जेवढे प्रकार आहेत ते प्रकार एकदा की आपण अभ्यासले की परिपूर्ण इतिहास काय आहे ते समजण्याची काय होते मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे हा इतिहासाचे प्रकार या इतिहासाच्या अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. धन्यवाद. थँक्यू.